संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान, त्र्यंबकेश्वर नगरपालिका पालखी मार्गाची पाहणी व जय्यत तयारी। श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने कंबर कसली आहे। आज नगराध्यक्ष सौ त्रिवेणीताई तुंगार आणि उपनगराध्यक्ष सौ वेदिकाताई पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला। या पाहणी दौऱ्यात मुख्याधिकारी गोविंद जाधव, गटनेते प्रशांत गायधनी, नगरसेवक विष्णू दोबाडे, इंजिनियर काकड, इंजिनियर कराड, पाणीपुरवठा विभागाच्या माळी मॅडम, लाईट विभाग प्रमुख धंदाणे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी मार्ग आणि मुक्काम हा पालखी सोहळा श्री संत निवृत्तीनाथ मंदिर रोड ते चौकी माथा, सुंदराबाई मठ, तेली गल्ली मेन रोडवरून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करेल। तेथून पुढे आंबेडकर चौक मार्गे पेगलवाडी फाटा येथे पालखीचा मुख्य मुक्काम होणार आहे। या संपूर्ण मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था तातडीने सुधारून रस्ते पूर्णपणे सुव्यवस्थित व वाहतुकीसाठी खुले ठेवण्याच्या कडक सूचना संबंधित इंजिनियर्स आणि विभागाला देण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून विशेष सुविधा, पाणीपुरवठा, पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी सुरळीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर्स तैनात ठेवण्यात आले आहेत। आरोग्य व स्वच्छता, वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात फिरत्या व तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे। विद्युत व्यवस्था, संपूर्ण पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था तपासण्यात आली आहे। वारीसाठी येणाऱ्या सर्व वारकरी भाविकांना कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही याची पूर्ण काळजी पालिका प्रशासनाने घेतली आहे। त्र्यंबकेश्वर नगरपालिका वारकऱ्यांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज आहे। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।